माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज माझ्याबरोबर आहे अ व्हेरी टॅलेंटेड यंग आर्टिस्ट वैभव काळे, जो आपल्यापर्यंत फोक म्युझिक आणि फोक इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आलेला आहे. त्याला आता रिसेंटच अवॉर्ड मिळाला आहे, विच वी विल टॉक अबाउट. सो फर्स्टली वैभव, थँक यू सो मच फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल. येस. धन्यवाद. वैभव, तुझ्याबद्दल एक ब्रीफ इंट्रोडक्शन आपण बोलूया. काहीतरी सांगशील? चालतंय. नाशिकमध्ये राहिलाय सध्या आणि 1997 ला जन्म झाला. तेव्हापासून पाळण्यात असल्यापासून सर्व भजनं, त्यानंतर लोकगीतं कानावरती पडतायत आणि लहानपणापासूनच सगळ्या गोष्टींचे संस्कार स्वतःवरती झालेत झालेत म्हणण्यापेक्षा घरच्यांनी केले ते, त्याच्यामुळे या कलेच्या क्षेत्रामध्ये आज रन करता येते छानपैकी. आमचे आजोबा मधुकर काशीनाथ पवार, आईचे वडील, ते तमाशामध्ये ढोलकी वाजवायचे. त्याच्यामुळे आज ही ढोलकी जी काही हातात दिसते ती त्यांच्या त्या जेनेटिक्स मुळे आलेली आहे ती. आणि इकडे माझे वडील मनोज प्रभाकर काळे, त्यांच्यामुळे तबला हा मला जन्मजात मिळाला, बाळकडू मिळालं तबल्याचं. आणि आजोबा स्वतः भजन रचायचे, कैलासवासी प्रभाकर मुरलीधर काळे. आणि सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींच्या त्यांनी बऱ्याच रचना केल्या, परमपूज्य अनिल महाराज जोशी यांच्या सहवासात असताना. त्याच्यामुळे भजनाची जी स्वरगंगा आहे ती आजतागत त्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. आणि असा सर्व संगीतमय प्रवास घराण्याच्या या सगळ्या दोन्ही तिन्ही ठिकाणच्या परंपरांमुळे आज खूप छान सुरू आहे. आणि तू किती छान त्याला पुढे नेतोयस. सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट, वैभव. येस, थँक्यू सो मच. आता मला सांग, तू किती वेगवेगळी वाजवतोस, तुला लोकांपर्यंत जे पोहोचवायची आहेत. इथेच मला 3-4 दिसत आहेत. तो किती प्रॅक्टिस, किती मेहनत तू घेतली असशील. सो काय म्हणणं आहे तुझं, वैभव? ढोलकी हे लोककलेतलं एक प्रमुख वाद्य मानलं जातं. त्याच्यानंतर तमाशा ही जी लोककला आहे, जी आज लोप पावत चाललेली असं म्हणावं लागेल. काही तमाशा कलावंतांनी ती जिवंत ठेवलेली. आणि ज्यांच्याकडून आम्हाला या लोककलेचं खरं इन्स्पिरेशन मिळतं आजच्या काळामध्ये, मुंबई लोककला विद्यापीठाचे प्रमुख डॉक्टर गणेश चंदन शिवे असतील, त्यानंतर अजून तिथले उपप्रमुख आहेत आमचे योगेश माणिकराव चिकटगावकर सर, त्याच्यानंतर विजय चव्हाण सर, कृष्णा मुसळे सर, यांच्याकडून प्रत्येक प्रकारामधले एक एक इन्स्पिरेशन आम्हाला मिळत असतं. आणि तेच इन्स्पिरेशन घेऊन आज हा लोककलेचा प्रवास सुरू आहे. तर मग ढोलकी हे वाद्य तमाशामध्ये प्रामुख्याने वापरलं जातं. ढोलकी असेल, त्यानंतर झांज असेल, टाळ असेल, त्याच्यानंतर हलगी असेल, तुणतुण असेल, पायपेटी असेल. पायपेटीची जागा आता हार्मोनियमने घेतलेली आहे. त्याच्यामुळे मग ही सगळी वाद्य घेऊन आज तमाशा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक सुरेल काम सुरू आहे. आणि ढोलकी असं वाद्य आहे की ते जेव्हा पूर्वी रात्री 12 वाजता तमाशा सुरू व्हायचा, तर पब्लिकला किंवा लोकांना गोळा करण्याकरता हा एक पॉइंट असायचा की चला ढोलकी सुरू झाली म्हणजे आपल्याला तमाशाला निघायचे. जेवण खावण करून सगळी मंडळी तमाशाच्या फडाकडे निघायची. त्याच्यामुळे मग तो एक तोडा ऐकल्यानंतर पब्लिकला असं वाटायचं की नाही, चला आता जायलाच पाहिजे, कला अनुभवायला पाहिजे आणि कलेची सेवा पण केली पाहिजे आणि कलेचा आस्वाद पण घेतला पाहिजे. तसा एक तोडा ऐकवतो. येस. मी आजोबांसोबत जेव्हा वडील तबला वाजवायचे तेव्हा लहान असतानाच भजनात एक सेपरेट तबला असायचा. वैभव तू हा तबला घे, इकडे त्रास देऊ नको, हा तबला तुझ्या हातात आणि बस. मग ते येत काही नव्हतं, शिकलेलो काही नव्हतं, पण मग ते वाजवायची आवड, सगळ्या गोष्टी करण्याची त्याच्यामध्ये आत्मीयता म्हणा, किंवा ते लहानपणापासूनच सगळं बिंबवलं गेलं की नाही हे करायचंय आणि पुढे याच्यातच तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत. तर मग ते करत असताना 9वी मध्ये मी तबल्याचा क्लास जॉईन केला आपशिंगर सरांकडे. सर आज नाही येत आपल्यामध्ये, 2 वर्षापूर्वी सरांचं निधन झालं. मग सरांचे चिरंजीव होते,
दुसरे सिंगर सर, त्यांच्याकडे काही वर्ष शिकलो. त्यानंतर BA ला मी ITI केलं आधी 12वी नंतर. त्याच्यानंतर BA म्युझिक BA ला ऍडमिशन घेतलं KTHM कॉलेजला नाशिकला. त्याच्यानंतर म्युझिक BA पूर्ण झाल्यानंतर MA चं शिक्षण पूर्ण केलं लातूरला बोरगावकर सरांच्या इथे. प्रीतम नाकील सरांकडे KTHM कॉलेजला होते संगीत शिक्षक म्हणून. तो सगळा प्रवास इतकं काही शिकवून गेला की अजूनपर्यंत शिकतोच त्यामध्ये, आणि खूप छान छान अनुभव आहेत त्याच्यामध्ये. वैभव, आता मला सांग, आत्ताचे तुझे करंट प्रोजेक्ट्स किंवा तू आता करंट कशावरती काम करतोय, सध्या काय चालू आहे? सध्या आता एक नाटक आहे आमचं, संगीत वात्सल्य म्हणून. एकांकिका आहे ती, तिला सध्या संगीत देतोय. आता काही प्रयोग झाले नागपूरला आणि पुण्याला, दोन्ही ठिकाणी संगीत प्रथम नाटकाला बक्षीस मिळाले. आणि अजून काही प्रोजेक्ट सुरू आहेत, पण ते थोडे गुलदस्त्यात आहेत. ते त्याच्यामध्ये आपण ओपन अप करू सगळ्यांसमोर. दुसरा प्रोजेक्ट असं सांगेन की रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलला तबला टीचर म्हणून जॉब करतोय. तिथे पण त्या लहान मुलांसोबत सगळ्या लोककला त्यांना पण देण्याचं काम सुरू आहे. त्याबद्दल त्याबरोबरच तबला पण त्यांना मी तिथे शिकवतोय. आणि त्यानंतरच नाशिकचा प्रसिद्ध रेडिओ, कम्युनिटी रेडिओ, रेडिओ विश्वास यांच्यासोबत केंद्र सरकारचा हिंसा कोनो नावाचा एक प्रोजेक्ट सुरू आहे तालवैभवचा. तालवैभवच्या बऱ्याचशा गायिका, बरेच वादक आणि मी पण स्वतः त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आणि सध्या आता त्या प्रोजेक्टचे काही पार्ट पूर्ण झालेले आहेत. आणि रेडिओ विश्वासच्या इन्स्टाच्या पेजवरती पण तिथे पोस्टर तुम्ही बघू शकाल की कसं कसं ते प्रोजेक्ट रन होत गेलेले. महिलांच्या अत्याचारावरती आणि सगळ्या गोष्टींवरती एक ठळक मुद्दा त्यांनी मांडलाय की महिलांवरची हिंसा कशी रोखली गेली पाहिजे, आणि स्पेशली स्लम एरियातल्या ज्या महिला असतात त्या अत्याचाराचा सामना करू शकत नाही. तर मग त्यांना रेडिओ विश्वास हे मोठं माध्यम आहे आजच्या काळामध्ये की पोलिसांपर्यंत किंवा शासनापर्यंत पोहोचायचं. दुसरं, आणि केतकी माटेगावकरचं एक गाणं होतं महादेवांचं, त्याच्यामध्ये शंख आणि डमरू स्पेशली वाजवले. त्यानंतर नाशिकची काही टीम आहे, प्रोडक्शन टीम, तर त्यांच्यासोबत गजर देवाचा या चॅनलवरती स्वामीमय झालो या गाण्यामध्ये सुद्धा तबला प्ले केला. त्यानंतर ब्रह्मा म्हणून आमचा एक मित्र आहे, तर त्याने सखू हे एक ऍटम सॉन्ग पण म्हणू आपण किंवा रॅप पण म्हणू आणि फोक पण म्हणू याचं मिक्सर आहे. त्याच्यामध्ये चोंडकं नवीनच घेतलेलं होतं. मग आमचं जगदीश दादा आहे नाशिकचा ऍपोस्ट्रॉफी स्टुडिओचा, त्याने इन्व्हाइट केलं की वैभव तू याच्यामध्ये चोंडकं वाजवावं. चोंडकं त्यामध्ये प्ले केलं, गाण्याला बरेच व्ह्यू गेलेले. आणि तुम्हाला ते युट्यूब वरती ते गाणं ऐकायला मिळू शकते. युट्यूब वरती सखू टाकलं तरी ते गाणं येईल. हा, एवढं सगळं काम चालू आहे फोक म्युझिक वरती. गॉड ब्लेस यू, भरपूर प्रगती होऊ दे तुझी वैभव. आता हे जे तू क्षेत्र निवडलेस, ह्याला घेऊन हो. तुझं विजन काय आहे? पुढे तुला काय करायचंय? कुठे हे फोक तुला पसरवायचंय? काय आहे वैभव? फोक बद्दल असं आहे की लोकांनी लोकांकरता बनवलेली ही कला आहे, आणि ती कधी न थांबणारी आहे. म्हणजे तुम्ही रात्री 12 वाजता जरी एखाद्या तमाशाला गेले तर पहाटे 5 पर्यंत चालणारा जो तमाशा आहे तो आता अस्तित्वात नाही राहिलेला. जुन्या लोकांनी, बऱ्याच कलावंतांनी त्याच्याकरता खूप मेहनती घेतलेल्या. आजच्या जी तमाशा कलावंतांची परिस्थिती ती बघायला जर गेलं तर खूप बिकट परिस्थिती, पण एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा ते छान पद्धतीने सर्व्हाइव्ह करतायत. लोकांपर्यंत आपली जी लोककला आहे ती पोहोचवण्याचं खूप छानपैकी काम करत आहेत. म्हणजे असं म्हणता येईल की या कलेला कधीपर्यंत अंत नाही होणार. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ही कला अजन्म जन्मतच राहील आणि जन्मतच राहील. ओके, ओके. भरपूर तुला ब्लेसिंग्स आणि हे कला पुढे जाऊ दे. मग वैभव, अजून तुला लोकांपर्यंत काही माहिती पोहोचवायला आवडेल का? किंवा असं काही आहे का की लोकांनी तुला विचारलं नाहीये आणि लोकांचं मिसकन्सेप्शन्स आहेत, असं काही लोकांपर्यंत तुला पोहोचवायला आवडेल का या क्षेत्राबद्दल? नक्कीच नक्कीच. लोकांना अजून, शहरी लोकांना लोककलेच्या बाबतीत काही माहीतच नाही असं म्हणण्याला वावगं नाहीये. कारण आजच्या काळामध्ये लोकांना जर विचारलं की गोंधळ म्हणजे काय, जागरण म्हणजे काय, लावणी म्हणजे काय, बतावणी म्हणजे काय, गण म्हणजे काय, गवळण काय, तर लोकांना सांगता नाही. लोकांना हिपहॉप, जॅझ, वेस्टर्न जर विचारलं तर पटकन सांगू शकतील. म्हणजे आजच्या काळात आमचे काही मित्र आहे का फोक आख्यांसारखा एक नावाजलेला शो असते मार्केटला त्यांनी आणला आणि खूप छान पद्धतीने ते प्रेझेंट करतायत. नाशिकची पण काही आमचे मित्रमंडळी आहेत त्या ग्रुपमध्ये.
आणि अशा या सगळ्या गोष्टींच्या मार्फत लोकांपर्यंत ही जी कला आहे, लोकांनी लोकांकरता बनवलेली कला, ती पोहोचवण्याचं छान कार्य सुरू आहे. आणि आमच्याच म्हणेल मी नाशिकमध्ये, किंवा आपल्या म्हणूयात, आपलंच नाशिक आहे, सगळ्यांचं स्वागत आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये एक परंपरा आहे, किंवा आजूबाजूच्या काही आदिवासी भागांमध्ये पण परंपरा आहे, पोहाडा. दशावतारी जे सोंग असतात, तर पोहाड्याची परंपरा या वैशाख महिन्यामध्ये खूप छान पद्धतीने सगळीकडे साजरा होत असतो. आत्ताच आम्ही एका ठिकाणी म्हसोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त त्या ठिकाणी भक्तिगीतांचा कार्यक्रम केला. त्या ठिकाणी पण पोहाड्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. तर जानोरी असेल किंवा मोहाडी असेल, खुद्द नाशिक असेल, आणि अशा भरपूर ठिकाणी पोहाड्याची परंपरा जपली जाते. आणि तरी हे शहरी ठिकाणी असून पण काही लोकांना ही परंपरा माहिती नाही किंवा ही प्रथा माहिती नाही. तर ती लोकांपर्यंत अजून ऑनलाईन माध्यमातून म्हणा किंवा ऑफलाईन माध्यमातून म्हणा कशी अजून पोहोचवली जाऊ शकते, त्याबद्दल पण नाशिकमध्ये मेहनत घेणं चालू आहे सध्या. आणि सगळ्यात मुख्य सांगायचा एक हेतू तालवैभव वाद्यमेळ. तालवैभव वाद्यमेळने हा विडा काही वर्षांपूर्वी उचललाय, की ही जी लोककला आहे किंवा आपली जी संस्कृती आहे ती लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल. जे सगळ्यात मोठी कन्सेप्ट ही असते की निवेदन आणि संगीत आणि काही काय म्हणूयात आपण त्याला संकल्पना, याच्या माध्यमातून बऱ्याच कला आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि या प्रोजेक्ट वरती सुद्धा सध्या काम सुरू आहे, आणि नेक्स्ट काही मंथ मध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळतील. अरे मस्त वैभव. आणि मी तुझा शंख वाजवायचं पण मी ऐकलंय. तुझा तो व्हिडिओ जो इंस्टाग्राम वरती आहे, तू काय कमाल वाजवतो शंख. म्हणजे ते पण सही आहे, ते पण आता. ओके. शंख कसा मिळाला की दत्त मंदिर आहे नाशिकला, आणि अनेक वर्षांपासून दत्त मंदिरातली सेवा, आजोबांनी त्या औदुंबराचं रोप तिथे लावलं, त्याच्यानंतर दत्त सेवा घराण्याला मिळाली परमपूज्य अनिल महाराज जोशींच्या माध्यमातून. तर मग ती दत्त सेवा जशी सुरू झाली, तर दत्त सेवेमध्ये मंदिरात शंख हा प्रामुख्याने देवाच्या पूजेत वाजवला जातो. मंदिरातला शंख शिकायचा आहे उद्देशाने तो शंख शिकण्यात आला. आणि नंतर त्याच्याबद्दल मग आता वाद्य हातात मिळालं की त्याच्याशिवाय खेळल्याशिवाय कलाकाराला ते जमतच नाही. जोपर्यंत खेळत नाही वाद्य सोबत तोपर्यंत ते कसं त्याला फुलवायचं तसं कळत नाही. त्याच्यामुळे मग शंखावरती ते वेगवेगळे पॅटर्न वाजवणं व त्या रिदमला फॉलो करून वाजवणं, ते एक 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 सुरू झालं. त्याच्यानंतर शंखनाद वैभव म्हणून पण एक इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यावरती पण शंखनादाचे बरेच व्हिडिओ अपलोड करत असतो. सध्या आता तिकडे वर्किंग कमी आहे, पण एवढ्या पुढच्या 2-4 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त वर्किंग होणार आहे. पुढे कुंभमेळा येतोय, तर कुंभमेळ्याच्या येस. उद्देशाने पण तालवैभव कडून बरेच कंटेंट किंवा कन्सेप्ट तुम्हाला ऐकायला मिळतील, हे तर नक्कीच. अरे वा. मस्त मस्त. आणि तुझे शंख वाजवतोस ना वैभव, असे ना वेगवेगळे प्रकार असतात. मग असं काही आहे का ते शंखाबद्दल, की कुठलं सर्वात बेस्ट असतं इफ समबडी वॉन्ट्स टू रिअली ट्राय? आपण जो पूजेतला शंख असतो, डावा किंवा उजवा, तर जो डावा शंख असतो तो खास अभिषेकाकरता वापरतात, आणि जो उजवा शंख असतो तो वाजवण्याकरता वापरतो. म्हणजे त्याचं तोंड हे फोडलेलं असतं वाजवण्याकरता. शंख घरात का वाजवा, तो शंख वाजवल्यानंतर हजारो फुटां खोलपर्यंतचे सूक्ष्मजीव किंवा सूक्ष्म जीवजंतू असतात ते मरून जातात, म्हणजे पॉझिटिव्ह वाईब तयार होतात. आणि शंख का वाजवा, तर आपलं हृदयाचं आरोग्य व्यवस्थित राहतं. त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत की शंखामुळे जी मुलं बोबडी बोलत असतील ती स्पष्ट बोलायला लागतात. आणि ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी शंख वाजवू नये. आणि ज्यांना खरंच आपली वाणी तीक्ष्ण करायची असेल, स्पष्ट बोलायचं असेल, तर त्यांनी शंख जरूर वाजवावा. ओके ओके. ही खूप छान माहिती दिली वैभव. ऍक्च्युली हे खूप कमी लोकांना माहिती असतं. सो थँक्यू फॉर दॅट. आणि मला सांग वैभव, तू स्वतः किती वाद्य पूर्ण असं वाजवतोस? सुरुवात झाली ती तबल्यापासून. हम्म. तबल्यानंतर ओढ आली ती ढोलककडे. ढोलक नंतर जेव्हा ढोलकी मिळाली, तर ढोलकी मिळाल्यानंतर जेव्हा शिकायला लागलो त्याच्या वर्षभराने कळलं की आजोबा तमाशात ढोलकी वाजवत होते. त्याच्यामुळे ही ब्लिंक होते आपल्यामध्ये. ही जितकी काही वगनाट्य केली त्याच्यामध्ये जेव्हा ढोलकीवाला सादर करत होतो, तेव्हा एक डिरेक्टर मला म्हणाले, तुझे हे जे रूप बघून मला असं वाटतंय की तू ओरिजिनल तमाशातला ढोलकीवाला आहे. म्हटलं तसं नाहीये, आमचे आजोबा तमाशात ढोलकी वाजवत त्याच्यामुळे हे सगळे ते पूर्ण ब्लिंक होते.
त्याच्यानंतर ढोलकीकडून कल संबळकडे गेला आणि संबळकडून आता एक नवीन वाद्य हातात आलं, अवघडीचे 5 दिवस म्हणून आम्ही एकांकिका करत होतो मासिक पाळीच्या विषयावरती. तर जोगती पंथ आणि तृतीय पंथ या लोकांच्या त्या सगळ्या भावभावना आणि त्यांच्या जीवनावरती हा सगळा पट निगडित होता. त्याच्यामध्ये आमच्या डिरेक्टरने, आमचा ओमकार, त्याने सांगितलं की वैभव हे चोंडक आहे, हे वाद्य तुला शिकायचं आणि मग नाटकात प्रेझेंट करायचं. 3.5 ते 4 महिने त्या वाद्याची प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर सगळे त्याच्यावरती बीट्स तयार करून आज ते वाद्य हातात आहे, चोंडक. त्याच्यानंतर दिमडी असेल, बाकीचे जितकी काही चर्मवाद्य आहेत त्याच्यामध्ये ग्रो करण्याचं काम सध्या सुरू आहे. हातात जे वाद्य दिसते ते चोंडक आहे. चोंडक म्हणजे जोगती पंथामध्ये या वाद्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. रेणुका देवीच्या पूजेमध्ये या वाद्याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो आणि त्याच वाद्याचा आपण आता एक झलक ऐकूया. अमेझिंग वैभव, तुझं लव्ह फॉर म्युझिक इज टू गुड. मला फक्त अर्धी नावं माहितीयेत, आता मला पण कळलंय ह्या व्हिडिओमुळे. सो वैभव, मला सांग, एखादा अविस्मरणीय क्षण असेल तुझ्या लाईफ मध्ये रिगार्डिंग दिस फील्ड, तर असं तुला काही शेअर करायला आवडेल का? सगळ्यात पहिलं राज्य बालनाट्य स्पर्धेचं बक्षीस घेतलं होतं आणि नाटकाचं नाव पण माहिती नव्हतं. नाशिकच्या पूनम पाटील चौधरी यांचं ते बालनाट्य होतं. 17वी राज्य बालनाट्य स्पर्धा होती. संगीत वात्सल्यच आता ज्याचं म्युझिक करतोय तेव्हा ते बालनाट्य होतं. आता ते मोठ्यांच्या याच्यामध्ये आम्ही प्रेझेंट करतो. मग बालनाट्याची तालीम अशी काही झाली की आयुष्यातलं पहिलंच नाटक, पहिलंच बालनाट्य. राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये संगीत दिग्दर्शन प्रथम प्राइज जेव्हा मिळालं तेव्हा आनंद गगनात मावत नव्हता. मी नाशिकला आमचा पाथर्डी फाटा एरिया आहे, तिथे काही कामानिमित्त गेलो होतो. आमचा कार्तिक, त्याचा डिरेक्टर आहे आमच्या नाटकाचा, तो त्याचा कॉल आला, वैभव आपल्याला प्राइज मिळाले आणि त्याच्यामध्ये संगीत दिग्दर्शन तुला प्रथम मिळाले. मी पहिलं तिथनं आईला फोन केला की आई प्राइज मिळालंय म्हटलं आणि मेहनतीचं खूप चीज झालंय. आणि त्यानंतर अजून एक छान क्षण आहे त्या दिवशीचा. आत्ताच आमचा 17 मे रोजी प्रोग्राम झाला. त्याच्यामध्ये जिथे बोहडा असतो नाशिकमध्ये, हेमलता टॉकीज जवळ, तिथे म्हसोबा महाराजांचं मंदिर आहे. त्या दिवशी हवामान खात्याने सांगितलं होतं की 100% पाऊस पडणार. प्रोग्रामच्या आधी वातावरण असं होतं की खरंच पाऊस पडणार, असं सगळं भीतीदायक वातावरण होतं. मध्ये लाईट गेली, लाईट आल्यानंतर पाऊसही पडला नाही. प्रोग्राम 12 वाजेपर्यंत सुरू राहिला आणि सगळे पब्लिक किंवा जे प्रेक्षक होते सगळ्यांनी छान एन्जॉय केलं, सगळे नाचले गाण्यांवरती. शेवटी असा तो एक क्षण आहे मेमोरेबल आत्ताचा सध्याचा नवीन. वा वा वा, मस्त आणि मस्त. ढोलकीबद्दल अजून एक सांगेल का, खरी जी ढोलकी शिकलो किंवा जिथनं कळलं की आता ढोलकी आपण घ्यायला पाहिजे आणि करायला पाहिजे, सगळ्यात पहिले एक नाटक होतं आमचं तुमचं नाटक. नाशिकचे प्रवीण काळोखे सर आहेत, ज्यांना बऱ्याच पुरस्कारांनी ते सन्मानित आहे आणि सध्या एकलहराच्या औष्णिक विद्युत केंद्रात ते अधिकारी आहेत. त्यांच्यासोबत ते नाटक करत होतो. मित्राची एक ढोलकी मिळाली, ती सहज प्रॅक्टिसला म्हणून घेऊन जायचो. त्यानंतर मला एक वगनाट्य मिळालं, औंध लगीन करायचं. आमचे प्रशांत हिरे सर नाशिकचे, म्हणजे दिग्गज नाव नाट्य क्षेत्रातलं नाशिकला. आज ते पाहिजे होते खरंच ही प्रगती बघायला. त्यांच्यासोबत त्या नाटकामध्ये पण तेव्हा प्ले केलं. तिथनं पण खरं ढोलकीचा बाज काय असतो वगनाट्यातला तो कळाला. आमचे साळवे सर असतील नाशिकचे, त्यांना पंत्या काका म्हणतात, त्यांच्यासोबत पण एक वगनाट्य केलं, इच्छापुरी करायचीच म्हणून. त्याच्यामध्ये पण बराच ढोलकीला स्कोप मिळाला की स्टँडिंग ढोलकी कशी वाजवायची. म्हणजे खरंच त्या 5-5, 6-6, 7-7 किलोच्या ढोलक्या ते ढोलकीपटू गळ्यात घालून जेव्हा 6.5, 7-7 तासाचा तमाशा रंगवायचे, ते पण विदाऊट माईक, तेव्हा ते खरं कळालं की स्टँडिंग ढोलकी वाजवण्याची मजा काय किंवा काय मर्म आहे त्याच्यामध्ये. आणि बरेच असे काही प्रोजेक्ट आहेत की ते आयुष्यात खूप काही शिकवून गेले. त्याच्यानंतर गाढवाचं लग्न, स्पेशली नवनाथ भक्तिसार जो ग्रंथ आहे त्याच्यामधले 26 आणि 27 अध्यायाचा जो सार आहे, ते गाढवाचं लग्न त्याच्यावरती आधारित आहे. चित्रपट पण आले, मकरंद अनासपुरीने ज्याच्यामध्ये भूमिका केली. तर ते जे नाटक आहे ते आता मागे काही दिवसांपूर्वी त्याचे प्रयोग झाले त्या नाटकाचे परत.
आणि परत ते जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ते सगळं नाटक डोळ्यासमोर बघताना आणि खास स्पेशली स्टेजवरती परफॉर्म करताना खूपच ब्लेसिंग होतं. म्हणजे नाथ सद्गुरू शंकर महाराज, दत्त महाराज, स्वामी महाराज यांच्याशी जोडली गेलेली बालपणापासूनची नाळ किंवा जन्माच्या आधीपासूनची घडण्याची नाळ, हे त्यांची सेवा करू जितकी कमी आहे, पण त्यांना जसं पाहिजे तिथे करून घेतात आणि करायला पण सांगतात. त्याच्यामुळे हा सगळं एक असा प्रवास आहे की फोक आज लोकांपर्यंत पोहोचण्याची खूप गरज आहे. आणि आपण जितकं पर्सनली पोहोचून लोकांना याबद्दल माहिती सांगू तितकं त्यांना ते आकर्षण अजून वाढत जाईल. आणि नेक्स्ट काही प्रोजेक्ट असतील तुमच्यासोबत म्हणा किंवा अजून फोकचे जे काही चाहते आहेत त्यांच्यासोबत करायला खूपच मजा येईल. मी तर लाईव्ह बघणार आहे तुला कधीतरी, वैभव ऐकणार आहे मी तुला लाईव्ह कधीतरी, आपण ऐकूया. थँक्यू सो सो मच वैभव फॉर कमिंग ऑन माय चॅनल आणि अवेअरनेस स्प्रेड करायला, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायला तू खूप मदत करतोयस आणि तुला भरभरून यश मिळू दे या क्षेत्रात. सो थँक्यू. येस, वेलकम वेलकम. मला पण खूप आनंद वाटला तुमच्यासोबत हा इंटरव्ह्यू हे करताना. सो बाय. बाय बाय.